गडावर पोहोचल्यानंतर बघतोय तर काय जवळपास 3 आणि 4 तारखेपासून लोक इथे टेंट मारून राहिल्यात आणि दरवर्षी आमचा ठरलेला स्पॉट म्हणजे राजसदरेमध्ये मिळेल त्या जागी बसून आम्ही तिथं पूर्ण रात्र थांबायची. जागा रिझर्व करून ठेवण्यासाठी 2 मित्रांना तिथंच थांबून आम्ही निघालो होळीच्या माळावरती. होळीच्या माळावरती अखंड महाराष्ट्रातून आलेल्या वेगवेगळ्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं चालू होती. होळीच्या माळावरती जमलेली गर्दी बघूनच एकदम असं मनात आलं की आता 350 वर्षांनंतर महाराजांच्या प्रती एवढी आस्था आणि प्रतिष्ठा आपल्या मनात आहे. तर महाराज हयात असताना महाराजांच्या प्रती एवढी श्रद्धा आणि निष्ठा किती लोकांच्या मनात असेल नाही. गडाची कुलस्वामिनी म्हणजे आई शिरकाई देवीचं दर्शन घेतलं. छान असं रावळाचं डेकोरेशन केलं होतं फुलांनी. साधी सोपी गोष्ट सांगतो, 2-2.5 तास तर कुठं असं चालवला तर अक्षरशः कंटाळून पडचिला तुम्ही. पण 2.5 तास रायगड चढल्यानंतर वरती गेल्यानंतर जी एनर्जी असते की नाही, तुम्हाला 1 सेकंड सुद्धा कंटाळा येणार नाही. तिथे गड भ्रमंती करून आम्ही परत पोहोचलो राजसदरेमध्ये आणि राजसदरेमध्ये थोड्याच वेळात सुरू होणार होता शाहिरीचा कार्यक्रम. साऊंड सिस्टीम आणि डॉल्बी पेक्षा सगळ्यात जास्त मज्जा येते ती म्हणजे शाहिरी ऐकण्यासाठी. एका पार्ट मध्ये बसलेला एवढा छोटा हा राज्याभिषेक सोहळा अजिबात नाही आहे. त्यामुळे नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघू शाहिरांचा कार्यक्रम. त्यामुळे आत्ताच आपल्या पेजला फॉलो करा आणि कमेंट मध्ये जय शिवरायाला विसरू नका.